नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन रेसिपीमध्ये। आज की नाही आपण अगदी साधी सोपी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। खूप काही मसाले न घालता फक्त मोजक्या साहित्यांमध्ये आज आपण ही भाजी बनवणार आहोत। इथे बघा मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, हिरवी मिरची घेतली 5 ते 6, लसूण घ्यायचे आपल्याला एक 10-12 पाकळ्या सोललेल्या आणि कोथिंबीर। आता आपल्याला हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। गॅसवरती कढई ठेवली आहे। इथं अंदाजे 1 चमचा तेल घातलेला आहे मी। आपल्याला आता त्या तेलामध्ये एक भोपळा मी बारीक कट करून घेतलेला आहे बघा। तर तो भोपळा आपल्याला की नाही तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। छान असं तेलात परतून घ्यायचं आहे। भोपळ्याची थोडीशी साल काढून मी भोपळा कट करून घेतलेला आहे। दुधी भोपळा म्हटलं की बऱ्याच जणांना आवडत नाही, मग आपण दुधी भोपळ्याचे पराठे बनवतो, थालीपीठ बनवतो। पण एकदा तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे भाजी बनवून बघा। तुमच्या घरात जे भोपळ्याची भाजी खात नाहीत ना, ते किती आवडीने खातील बघा एकदा तुम्ही। तर इथे बघा आपला भोपळा भाजून झालेला आहे। याला आता मी काढून घेते। एक 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतून घेतलेला आहे। त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे आपल्याला, अंदाजे 2 ते 3 चमचे भाजीपुरतं। तेल छान गरम झालं की यामध्ये की नाही आपण आता जिरे मोहरी घालायची फोडणीला। थोडीशी मोहरी घातली, त्यानंतर जिरे घालायचे आहेत आणि अगदी एक 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते। त्यानंतर कढीपत्ता घातलाय थोडंसं। आता की नाही आपण जे वाटण बारीक करून घेतलं होतं ते तेलामध्ये घालून घ्यायचं आहे। हे वाटण आपण पाणी न घालता बारीक करून घेतलेलं होतं। यामध्ये आपण शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरच घातली आहे फक्त, खूप काही मसाले घातलेले नाही आहेत। तर मस्त असं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। अगदी कमी साहित्यांमध्ये खूप मस्त भाजी तयार होते। इथे बघा मस्त असं हे आपलं तेलामध्ये भाजून झालेलं आहे। आता की नाही यामध्ये आपण हळद आणि धना पावडर घालणार आहोत। इथे बघा मी आता हळद घालते, छोटा 1 चमचा, छोटे 2 चमचे धना पावडर घातलेली आहे। याला आता मिक्स करून घेऊयात। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर थोडंसं पाणी घालायचं आहे। आपला मसाला भाजून झालेला आहे। आता खूप जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसंच पाणी घातलेलं आहे बघा मी। परत याला आपण छान मिक्स करून घेऊयात। अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा। मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली की जो आपण भाजून घेतलेला भोपळा आहे ना, तो यामध्ये घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर सुक्की भाजी आवडत असेल ना, तर यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। खूप छान सुक्की भोपळ्याची भाजी लागते। पण आता की नाही आपण थोडीशी रस्सा भाजी करत आहोत, त्यामुळे यामध्ये मी पाणी घालते गरजेनुसार। 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचे। भोपळा शिजायला काही खूप जास्त पाणी लागत नाही, लगेच शिजला जातो। ही भाजी की नाही हिरव्या वाटणातली बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा तुम्ही फक्त साधा पांढरा राईस जरी असेल ना, त्यासोबत खूप छान लागते खायला। तर बघा इथे चवीनुसार मीठ घालते मी आता। मस्त असं मिक्स करून याला की नाही आता बारीक गॅसवरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची। थोडीशी कोथिंबीर घालते वरून आणि छान अशी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। हिरवी मिरची घालून बनवलेली ही भोपळ्याची भाजी खूप मस्त होते। एकदा घरी नक्की बनवून बघा तुम्ही। मस्त अशी दुधी भोपळ्याची ही रस्सा भाजी तयार झालेली आहे। खूप छान होते, एकदा नक्की बनवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।